आले 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 तयार आहात ना तुम्ही? अरे दादा आम्ही तर 20-22 वर्षापासून तयार आहोत. अरे सई आणि आदित्य येत आहेत ना म्हणून तयार आहात का विचारतोय मी. खूप महत्वाचा दिवस आहे रे आजचा. एकही चूक होता का म्हणे आपल्याकडून. दादा अरे तू पॅनिक होऊ नको, सगळं नीट होईल. आले 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 अरे कुठे आहेत ते? कुठे म्हणजे हे काय पिशवीत? पिशवीत? हा अरे खास ऑर्डर देऊन बनवून घेतलेत साजूक तुपातले बेसनाचे लाडू आणि ताज्या दुधाचे मलाई पेढे. मूर्खा, लाडू आणि पेढे आणले म्हणून ओरडतोस तू? अरे मग नाही करायचं का? माझ्या पुढ्यात आता यम जरी आलं ना तरी मी त्याला म्हणेन टाइम प्लीज आणि आरडाओरडा करेन, नाचेन. अरे कित्येक वर्षाने आज माझी इच्छा पूर्ण होतीये. अरे माझा भाचा आदी आज ह्या कंपनीचा मालक होणार आहे. एक मिनिट. आज आदित्याला कळणार आहे तो मालक आहे म्हणून, आणि त्यालाच नाही सगळ्या जगाला आज ते कळणार आहे. या दोन्ही गोष्टींचा मला ताण आलाय रे. ताण काय घ्यायचं त्यात? अरे पिंट्या, ते न्यूज चॅनल वाले पत्रकार सगळे येणार आहेत. त्यांच्या समोर सगळे मुद्देसूद सांगायला हवं, नाहीतर या ब्रेकिंग न्यूज वाल्यांचा काही भरोसा नाही. काही येईल लोकांच्या समोर. तुम्ही काळजी करू नका, मी पत्रकारांशी बोलेन. नको नको, तू बोलू नको. पत्रकारांची दादाच बोलेल. नाही, पत्रकारांशी बोलीन रे मी एक वेळ, त्याचं काही नाही. पण मला आदित्यशी कसं बोलायचं ह्याच्यात जास्त टेन्शन आलंय, ताण आलाय. अरे अंधारातून असं एकदम प्रकाशात गेलं ना की डोळे दिपून जातात ना, काही सुधरेन असं होतं. कसं व्हायचं? ते तर 20-22 वर्षाचा अंधार आहे. आपण जे त्याला सांगू ते सगळं झेपेल ना, त्याला पचवता येईल ना. तो राघव जसं घर सोडून गेला तसं कंपनी सोडून जायचं नाही ना. सगळं नीट सांभाळलं पाहिजे रे. एवढी मोठी कंपनी. अरे दादा दादा, अरे तू नको टेन्शन घेऊ. आजच्या दिवशी आपल्याला असं 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 भक्कम राहायचं, हो की नाही? आणि दादा आदित्याची काळजीच करू नकोस. अरे तो आपल्या तालमीत तयार झालाय. अरे ते जीव घेणे धक्के पचवलेत त्याने, आणि आता आनंदाचा धक्का आहे. आणि आपण आहोतच ना. हो साहेब, हो साहेब, हो आहात कुठे तुम्ही? तिकडे रिपोर्टर लोक तुमची वाट बघतायत. अहो इथे काय करताय? चला आत चला. अरे ते आमची नाही वाट बघत आहेत, खऱ्या मालकाची वाट बघतायत. आलाय कुठे त्याचीच वाट बघतोय ना आम्ही. अहो साहेब, पण ते मला प्रश्न विचारतायत ना, आणि खरे मालक कोण आहेत ते मला पण माहित नाही. कळणार कळणार, सगळ्यांना सगळं कळणार. तू एक काम कर, त्या पिंट्याकडनं लाडू आणि पेढे घे आणि ते सगळ्यांना वाटायला सुरुवात कर. आणि चहा पाण्याचं बघ, आम्ही आलो. अरे आदित्यला फोन करा, सईला फोन करा. कुठे पोहोचले दोघं बघा तरी. बद्दू, मी आदित्याला फोन करतो, तू सईला फोन कर. सई उचलत नाहीये. अरे आदित्य पण उचलत नाहीये. अरे ह्यांचे फोन महत्वाच्या वेळेला लागत कसं नाहीत, आणि लागले तर उचलत नाहीत. उपयोग काय त्या फोनचा? शांत हो दादा, शांत हो. चल आपण आज जाऊया. चल. चला. हॅलो. हा बोल बोल, काय झाला बोल. नाही जेडी साहेब, काहीच नाही झालं. जेडी साहेब, आईस शपथ जेडी साहेब, काहीच नाही झालं. विचारा कोणाला पण. अरे काय नाही झालं नाही, तुला जे काम करायला पाठवलं होता ते झाला काय विचारतोय? सापडले का लैला मंजनू? सापडलेच होते जेडी साहेब, हातात आलेच होते. ते होते होते पास्ट टेन्स मध्ये बोल नको, प्रेझेंट टेन्स मध्ये बोल लवकर. ते एका ट्रक मागे बसून पळाले जेडी साहेब, गायब झाले जेडी साहेब.
गायब झाले ते काय जादूगार के लाल आहेत काय गायब व्हायला? माहित नाही जेडी साहेब. हे बघ तुला 1 तास देतो. किती? 1 तास. 1 तासात त्या दोघांना शोधून काढ आणि एकदा का ते दोघं भेटले की नाही जेडी साहेब, घेऊन येतो तुमच्याकडे लगेच. नाही रे बाबा, माझ्याकडे नको आणू. ताबडतोब त्यांचा हिसाब करून टाक. अरे त्यांच्या बॉड्या काय, त्यांचा नामोनिशान पण नाही भेटला पाहिजे. कळला काय तुला? हो जेडी साहेब. हा चल लवकर. एक मिनिट कोण तुम्ही? कुठे चाललात? तुमच्या मालकांच्या केबिन कडे जाण्याचा मार्ग हाच आहे ना? हो कॉन्फरन्स रूम सुद्धा तिकडेच आहे ना? हो पत्रकार तिथेच जमलेत ना सगळे? हो. हा मग आम्ही तिकडेच चाललोय. म्हणजे तुम्ही पत्रकार आहात? नाही मग नाही जाता येणार तुम्हाला. ए तू उगाच आमचा फालतू वेळ खाऊ नकोस काय. मी बनवलेले खास लाडू आणि पेढे मी पत्रकारांसाठी आज पाठवले. एक पेढा सुद्धा मी खाल्लेला नाहीये. मी खायच्या आधी जर सगळे पेढे आणि लाडू संपले ना तर बाहेरून मी तुला फाडून खाईन. लाडू पेढे खायला हे काय मिठाईचं दुकान आहे? चला निघा इकडून. इथे फक्त पत्रकारांना एंट्री आहे. पत्रकारांशिवाय आमचे नवीन मालक आणि ट्रस्टी आज जाऊ शकतात. अरे बापरे, म्हणजे गडबडच झाली. मग आम्ही जाऊ का घरी? हो जा. अच्छा ठीक आहे मग. रमाकांत, असं अरे हा बघा मला घरी जा म्हणून सांगतोय, तर आम्ही जातो. तू पत्रकारांचं बघ काय ते. अहो साहेब, मस्करी करताय का गरीबाची? अरे डोक्यावर पडलायस का? अडवतोयस ते कोण आहेत माहितीये का तुला? कोण आहेत ते? अरे आतमध्ये प्रेस कॉन्फरन्स भरवले ना, ती यांनीच भरवली. ट्रस्टी आहेत ते, ट्रस्टी आपल्या कंपनीचे. अरे बापरे, ट्रस्टी? अरे त्यांना घरी जायला सांगितलंस ना तर आपल्याला सगळ्यांना घरी जायला लागेल. सॉरी चूक झाली. नाही बरोबर आहे, तुझं काही चूक नाहीये. काय आम्हीच आमचा चेहरा कधी कुणाला इकडे दाखवला नाही. म्हणजे ट्रस्टी असूनही एवढ्या दिवसात दाखवलं नाही. तुझी काय चूक आहे रे? आणि आता इथल्या खऱ्या मालकाचा चेहरा लोकांसमोर आणण्याची वेळ आली. सलाम कर. घ्यायला पाहिजे आता. कशाला ठेवले कळतच नाही. हे येणार आहेत की नाही ते पण नाही माहिती अजून. आदित्य देसाई इतक्या वर्षानंतर परदेशातनं परत येत आहेत, याचा अर्थ असंच ना, मग आता कंपनीमध्ये मोठे बदल तर होणारच असतील ना? नाही म्हणजे मला कल्पना नाहीये कशाची. अहो आजकाल परदेशात वाढणारी मुलं आई बापाला सांभाळतात का? मग कंपनी काय सांभाळणार? कंपनी विकायला येत असतील आदित्य देसाई, हो ना? नाही मला खरंच काही माहित नाही. भारतात लँड तरी झालेत का ते? कितीचं फ्लाईट होतं त्यांचं? मी सांगितलं ना तुम्हाला, मला खरंच काही माहित नाहीये. अहो मग तुम्हाला माहिती तरी काय? बघा आदित्य देसाई परत येणार आहे एवढंच मला माहितीये. आणि ते सुद्धा पेपरमध्ये छापून आलं ना तेव्हा मला कळलं. बाकी खरंच मला काहीच माहित नाहीये. अहो मग ही प्रेस कॉन्फरन्स भरवली कशाला? मग आमच्या प्रश्नांची उत्तरं देणार कोण? ट्रस्टी. हे बघा, तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही प्रश्नाची उत्तरं आमच्या कंपनीचे ट्रस्टीज देऊ शकतात.
अरे दादा काय करतोस काय? अरे दादा दे, मी करतो दे. नाही नको असं. अरे दादा आणखीन किती स्वच्छ करणार आहे? ती खुर्ची स्वच्छच आहे. माझं मन भरत नाहीये तोपर्यंत स्वच्छ करणार आहे मी. अरे काय साधी सुधी खुर्ची आहे का? विजय देसाईंची खुर्ची आहे. त्यांनी कष्टाने मिळवलेली, रक्ताचं पाणी करून मिळवलेली आणि अफाट ताकद असलेली खुर्ची आहे. आपली तिला स्पर्श करायची सुद्धा लायकी नाही रे खरं तर. अरे म्हणून तर इतक्या वर्ष त्या खुर्चीपासून लांब राहून आपण ही कंपनी सांभाळली. ट्रस्टीज म्हणून सुद्धा या खुर्चीवर बसण्याचं धाडस केलं नाही आपण. खरंय, पण आपण पुरेसा वेळ देऊ शकलो नाही म्हणून या खुर्चीवरती नको ती लोक सुद्धा बसली. म्हणून पुसली ही खुर्ची, स्वच्छ करतोय मी. पण आता ह्याच्यावरती तिचा खरा वारसदार बसणार, आपला भाचा आदित्य विजय देसाई. तो या खुर्चीचं मोल जपणार आहे, तिचं पावित्र्य राखणार. आणि एवढंच नाही तर विजयरावांनी ज्या उंचीवर या कंपनीला नेऊन ठेवलंय ना, आदित्य त्याच्यापेक्षाही वर घेऊन जाईल ही कंपनी. इतके दिवस आपण त्याच्या पाठीशी उभे राहिलो, पण एकदा या मालकाच्या खुर्चीत आदित्य बसला ना की खुद्द वडील त्याच्या पाठीमागे उभे राहतात. अरे आपण सगळं बोलतोय, पण तो पठ्ठ्या कुठे आहे? त्यांनी यायला हवं ना. नाही, जर का त्याला उशीर होत असेल तर आपण जाऊया पुढे. आपण उशीर नको करायला. आपण तोंड येऊ ना तो येईपर्यंत पत्रकारांना. हो चला, नाहीतर मी आणलेले लाडू पेढे ते संपायचे, ते संपायच्यात आपल्याला जायला पाहिजे. अरे ह्यांना आपल्या वेळेची ना काहीच किंमत नाहीये. आम्ही इथे इंटरव्ह्यू घ्यायला आलेले पत्रकार आहोत, इंटरव्ह्यू द्यायला आलेले कॅन्डिडेट नाही. नाहीतर काय, अहो सकाळपासून बोलवून ठेवलंय, पण यांच्या आदित्य देसाईंचा काही पत्ताच नाही. आणि ते ट्रस्टी ते सुद्धा आले नाही. हो, आणि ज्या माणसाला काहीच माहित नाही त्या मूर्खाला इथे उभं केलंय आपल्या समोर. चला रे, निघूया आपण. चला चला चला. प्लीज प्लीज जाऊ नका, प्लीज प्लीज. अरे आले आले माझे तारणहार आले, आमचे ट्रस्टी आले. एक मिनिट, फोटो वगैरे काढून नका प्लीज. आणि व्हिडिओ शूटिंग पण करू नका. हे बघा, कंपनीचे मालक आले ना की त्यांचे भरपूर फोटो काढा, आमचे फोटो काढू नका. चला आपण सुरुवात करू पत्रकार परिषदेला. या. एक मिनिट, याआधी ट्रस्टी म्हणून आम्ही कोणाच्याही समोर आलो नाही आणि येण्याची इच्छा नाही, कारण ह्या कंपनीचा चेहरा आम्ही नाही आहोत. ह्या कंपनीचा चेहरा आहे, या कंपनीचा म्हणजे आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा खराखुरा एकुलता वारसदार आदित्य विजय देसाई. एकदा आदित्य विजय देसाई इकडे आले की मग तुम्ही त्याचं सागर संगीत फोटोशूट करा. आमचं नको, कारण आमचे चेहरे काही फार फोटोजेनिक नाही. चला प्रेस कॉन्फरन्स सुरू करूया. वारसदार म्हणून ही कंपनी त्यांनी अगोदर आपल्या हाती घेतली पाहिजे होती, मग ते आत्ताच का? हा त्यांच्या स्वतःचा निर्णय आहे की तुम्ही घेतलेला? आणि जर तुम्ही घेतलाय मग तुम्ही तो का घेतला? आता कंपनीत काय काय बदल होणार आहे, आणि मुळात ज्यांच्याबद्दल आम्ही प्रश्न विचारतोय ते आदित्य देसाई आहेत तरी कुठे? हो आहेत कुठे ते? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आता थोड्याच वेळात आदित्य विजय देसाई इकडे येतील. बंधू, आदित्यला फोन करणं जरा, बघ कुठे आहे.
हा बंधू मामा बोला. आहात कुठे तुम्ही? या लवकर, आता वाट बघतोय मी. आम्ही येतोच, ऑन द वेच होत. अजून ऑन द वे? अरे काय मुंबई दर्शन करताय की काय? तसंच काहीतरी होत आहे खरं तर. काय बडबडतेस काय? तुमचं हळू का बोलतोय? अहो ते हळू नाही बोल. काय झालं ना, माझ्या पायाला लागलंय ना, त्याच्यामुळे मी हळूहळू चालते आणि म्हणून हळूहळू बोलतीये. अरे पण रिक्षा नाही तर टॅक्सीने या ना. वाट बघतोय, सगळे लोक खोळंबले. सगळे लोक? कोण सगळे लोक? लोक सगळे म्हणजे अगं मामा लोक, आम्ही सगळे मामा लोक. हा ते आम्ही सगळे खोळंबलो. मला वाटलं की चेडीची माणसं. काय म्हणालीस? नाही काही नाही. आपली माणसं आहेत ना सगळे तिकडे. सगळे जमले तर दादा मामा चिडले असतील ना. अगं सगळे रिपोर्टर पण चिडले. रिपोर्टर म्हणजे अगं आपला भाई रिपोर्टरच नाही का, खबऱ्या. तो रिपोर्टर चिडला. बंधू मामा, तुम्ही काही लपत नाही आहात ना आमच्यापासून? हा प्रश्न मी तुलाही विचारू शकतो. नाही आम्ही काहीच लपत नाही आहोत. आम्ही काही लपवत नाही आहोत. नाही तसं लपवलंय, ते लपवच लागलं. आता खूप वर्ष लपवलं आम्ही, पण आता आम्ही नाही लपवणार. न लपवता आम्ही सगळं आदित्यला सांगणार आहोत. काही सांगणार आहोत, काही लपवणार नाही तुझ्यापासून, पण लपवावं लागेल ना. आता थोडस लपव. आता तुम्ही आता कुठे लपून बसला तर या आता लवकर. नाही आम्ही लपलो वगैरे काही नाहीये. आम्ही येतो. आम्ही लगेच पोहोचतो तिथे. बाय बाय. शमशेर सिंग, बोल ना लाज्जो. काय आहे हा दिवस? काय करतोय आपण? आपण काय करतोय याचा अजिबात विचार करू नकोस. आता आपल्याला मामांपर्यंत पोहोचणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि शमशेर सिंग आणि लाज्जू जर का एकत्र असतील ना, तर ते काय वाटेल ते करू शकतात.